खरंच रेणुकाचं मुक्तावर खूप प्रेम आहे. हा नणंद भाऊजींचं एवढं पट्टय बघून माझा तर ऊरच भरून आहे. मुक्ताला इकडे बोलवावं असा तिने किती हट्ट धरला होता. शेवटी मग तिने मुक्ता जोपर्यंत इकडे येत नाही तोपर्यंत मी पाहुण्यांना भेटणारच नाही असं बोलून तिने आमची नस दाबली. म्हटलं पोरगी राजकारणात असती ना तर बापापेक्षा मोठी झाली असती. शेवटी मुक्ता कुठे या घरात आली तेव्हा रेणुकाला कुठे शांती मिळाली. पण मुक्ता वहिनी, मी तुझ्यावर नाराज आहे. का का आता काय झालं? मी तिला इकडे या घरी बोलावलं आणि ती खुशाल आली. रेणुका आता तूच तिला बोलावलंस ना म्हणून ती आली इकडे. मी बोलवलं म्हणून लगेच काय यायचं? ज्या लोकांनी तिचा अपमान केला त्या घरात काय यायची गरज आहे? आणि काय गवई, तुला स्वाभिमान वगैरे आहे की नाही? मी जर तुझ्या जागी असते ना तर मी अशा माणसांचं आयुष्यभर तोंड नसतं बघितलं. रावसाहेब, तुमची मुलगी काय बोलते बघताय ना? बघतो ना, काही चुकीचं बोलत नाहीये ती. माझा जर असा कोणी अपमान केला असता तर मी त्याच्या सावलीला सुद्धा उभं राहिलो होतो. मुक्ता तशी नाहीये, अतिशय सुस्वभावी, शांत. काय तुला खरं तर समजून घेणं फार सोपं आहे, फक्त समजून घेणारा असायला हवा. एक, दोन, तीन. ओ कांताचे काय लावले? जोर मारा ना. मारतो मारतो. 4, 5. अरे उठा 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 उठा. कांताचे हे खावा आणि जरा ताकद वाढवा. घ्या एक हे घ्या खावा. काय कांता शेठ, तुमचं ना काय कळतच नाही राव. 4-5 जोर तुम्हाला मारता येत नाही आणि तुमचा कसा काय होणार आहे तो मधुचंद्र? अहिरू हा इकडे काय? अयो अयो हा असं काय? ए तुला काय झालं? इकडे ए याड्या इकडे ये ना. मला मारू नका प्लीज, मला मारू नका. तुया तर येड्या अरे जा माया काना खाली निघाला. तू का राकेट उडालय? अरे तू कसा घाबरतोस? ते मला पटक्यांची लय भीती वाटते. तुम्हाला तर माहितीच आहे मी किती आळशी ते. लहानपणी मी काम ऐकत नसायचो म्हणून आई मला लय मारायची आणि आई मारायची हे बघून काकाला बी मोडायचा म्हणून काका पण मारायचा. तेव्हापासून मला लय भीती वाटायला लागली बघा. फटके आणि आई बाप म्हणलं की माझ्या अंगावर काटाच येतोय. आता जे आई बाप आहेत ना ते नकली आहेत आणि श्रीमंत नकली आहेत, त्यामुळे घाबरायचं अजिबात काम नाही. काय हो पण मी काय म्हणतोय ते आई बाप श्रीमंत नाही वाटत हो. असं समज काल लॉटरी लागली हा आणि ते श्रीमंत झालेत असं मनावर बिंबव. हो कांताचे अहो पण ते सांगणार ना आम्ही बिझनेसमॅन आहोत ते, आणि कंचे अँगल वाटणार आहेत ते बिझनेसमॅन. ए भैर हा बरोबर बोलतो तू. इकडे ये. इकडे ये ना. टंका कुशंका घेतला तर तुझ्या नाही नाही आता काहीच बोलणार नाही आहे. कांताशे तुम्ही काय करा, तुम्ही जोर मारा. तुम्ही ताकद एक काम कर, दूध घे. हा दूध घे. नको सकाळपासून 2 लिटर दूध प्यालोय. तू केळी 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 खावा. केळं खातो जरा ताकद आहे.
सगळ्यांची नीट वागा. काही झालं तरी कोणाचंही मन दुखवू नका. आणि असा हट्टा करू नका सारखा सारखा. तुमचं त्या YouTube चॅनल साठी तुम्हाला लई लई शुभेच्छा. थँक्यू बहिणी. मला भक्तीच्या लग्नाला यायचं होतं ग, पण असू द्या, आता आधी घरचं कर्तव्य महत्वाचं. देशमुख साहेब येतो. या सावकाश जा. होय. चल. तुमच्या दोघांच्या शिवाय घर खूप खायला उठतं रे. आठवण येते तुमच्या दोघांची. या ना परत. दादा, तुम्ही सगळे उद्या भक्तीच्या लग्नाला येणार आहात ना? येणार तर. उद्या भेटूयात मग. वय वय. छान विषय टाळलास. हे तू सासरच्यांकडून आलंय, घे. आणि मला असं समजलंय की ही साडी, हे दागिने हे सुनील दाजींच्या आवडीचे आहेत, त्यांनी निवडलेत. चला मेकअप करूया. ठेव. आय एम शुअर तू छान रेडी होशील आणि खूप ब्युटिफुल दिसशील, कारण माझी मुक्ता तुला तयार करते. अच्छा, म्हणजे ती तयार करते म्हणून मी छान दिसणार, नाही तर तशी अजिबात मी चांगली दिसत नाही ना. हो ना. हा? म्हणजे डोंट मिसअंडरस्टँड मी. म्हणजे अगं तू दिसायला ब्युटिफुल आहेसच, फक्त मला तुला एक रिक्वेस्ट करायची की तू रेडी होत असताना मी मुक्ताला रेडी केलं तर चालेल ना? हो. मुक्ता, हो, हे कशाला? अगं तिला काही इश्यू नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे? मग तर काही हरकत नाही. हा, पण मी तुम्हाला दोघांना पाहू तर शकते ना? 100% तुला फुल परमिशन आहे. तू रेडी करते ना तोपर्यंत. अरे वा 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 वा. आज स्वतः रावसाहेब राजे रयतेच्या घरी चालून आलेत. आत्माराम, आत्मारामनं नशीब काढलं राव. पोरीला संबळ वाजवायला घेऊन गेला काय, पोरगा प्रेमात पडला काय, अन गरीबा घरची पोर श्रीमंत घरची सून झाली काय. धड बोलताच येत नाही का रे तुला? येत ना. हे. तो लाजू लाजू झाला, तो खाजू खाजूच मेला.
स्पष्ट सांगते, मी जर वाईट बोललो ना तर तुम्ही ऐकणारच नाही. कांता, इकडे बघ, डोळ्यात डोळे घालून बघ. ओळखलंस कोण आहे? हा, तुम्ही फाटके आत्मारामचे व्यायी आहेत. पण तुम्ही पैशानं किती बी श्रीमंत असले ना तरी पण त्या फाटक्या आत्माराम मध्ये आणि तुमच्यात काहीच फरक नाहीये. एक शब्द जरी बोललास ना, चांगली सोलून काढीन इथल्या इथे. घरामध्ये कार्य आहे काय काही नाही बघणार, कळलं ना? माझ्या गावात येऊन माझी गचंडी धरली तुम्ही. हे बरोबर नाही करत आहे तुम्ही रावसाहेब. घरच्यांची नीट बोलायचा. माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही. तुझ्याशी मी याच आवाजात बोलणार. हे मुक्ता, मुक्ताकडे तर पुन्हा पोट टाकलंच ना, खाडकन मोडून टाकेन. काय वेगळं सांगायला पाहिजे? वाड्यावरचा आठवलं ना? दादा, मी माफी मागते. तू कशाला माफी मागतेस? ती असली घाणेरडी माणसं असतात. तू नको माफी मागू, काही गरज नाहीये त्याची. आमच्या गावात येऊन तुमचा एवढा अपमान झाला. माझा काही अपमान वगैरे झालेला नाही. ती कोणतरी फालतू माणसं माझा अपमान नाही करू शकत. बरं ते जाऊ दे, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? वय सगळी तयारी झाली आहे. या. हा चला. हे मुक्ता, तुला एक ना एक दिवस माया पायाशी यावंच लागन. तू अख्ख्या आयुष्यात ही वेळ कधी मी येऊच देणार नाही. विसरला का त्या दिस माणसांना कसं मारलंय ते? मला मोठा कांता शेठ, माझं लय हात वळवळत होत. तुम्ही इशारा केला असता ना या सगळ्यांच्यावर तुटून पडला असतो. कांता शेठ, अजून पण चान्स आहे आपल्याला. गावातल्या सगळ्या लोकांना जाऊन सांगतो का नगरकरांनी जुने खुन्नस ठेवून कांता शेठचे गचंडे पकडले म्हणून. सगळ्या लोकांना बोलवतो, होती काय व्हायची ती. बाजी आपल्या हातात आहे, आपण फक्त शांतपणे बघत बसायचं. खरा धिंग्याना तर पुढे. रेणुका, रेणुका, अगं बघतेस काय? काढते तिच्या कानातला आधी बाहेर. ही काय पद्धत झाली का? चांगली गाणी ऐकत बसले होते ना, मूड खराब करून टाकलं माझं. तुला भेटायला पाहुणे येणार आहेत आणि तू इथे गाणं ऐकत बसलीस? हा, तिकडे साडी काढून ठेवले, ती नेस पटकन आणि छान तयार होऊन खाली ये आणि त्या पाहुण्यांच्या समोर नीट वागायचं, लक्षात ठेव. हो, पण त्यासाठी साडी नेसायची काय गरज आहे? मी ड्रेसला सुद्धा चांगली वागू शकते. अशी कशी काही पोरगी तू सून म्हणून घरात आणलीस? ही रेणुका तुम्हाला सरळ करायला आली आहे. अगं ही अशीच जाणार आहे की काय पाहुण्यांच्या समोर? रेणुका, रेणुका, रेणुका थांब. अगं कुठे निघालीस? मी माझ्या सिक्रेट ठिकाणी चालले आणि तिथे तुम्हाला कोणालाही येण्याची परमिशन नाही. तो तुम्ही जा, मला डिस्टर्ब करू नका. अगं पण पाहुणे येत आहेत ना. रेणुका, रेणुका, रेणुका थांब. रेणुका अशी नको वागूस, प्लीज तयार हो. अगं पाहुणे तुला म्हणजे देशमुखांच्या सुनेला भेटायला येत आहेत.
पण मला भेटायचं नाहीये ना, कारण माझा मूड नाहीये. अगं पण अशी एक मिनिट, हे माझं आयुष्य, ते कसं जगायचं आणि कसं वागायचं ना ते मी ठरवेन. तुम्ही म्हणाल तसं वागणार आणि झुकणार नाही मी. सो प्लीज एक्सक्यूज मी. रेणुका, अरे देवा, अहो रेणुका आजची बात ऐकत नाही. काही झाल्या पाहुण्यांसमोर येणार नाही म्हणते. हे म्हणेल तसं आपण करतोय. त्या मुक्ताला बोलवलं, घरातली पुरुष मंडळी कामाला लागली, अजूनही हिचं पोट भरत नाहीये. आहे कुठे ती? आउट हाऊस मध्ये. नाही नाही, तिने तयार केलेल्या तिच्या सिक्रेट रूम मध्ये. काय त्या रूम मध्ये तिचं तिलाच माहिती. स्वतःच्या बापाला आणि मुक्ताला यांच्याशिवाय ती कोणालाच त्या रूम मध्ये घेत नाही. ही काहीतरी नवीन तमाशा करणार असं दिसतंय. ए वेद, बघ बाबा नक्की तिच्या डोक्यात काय चाललंय. काय उद्या लोकांसमोर नाचक्की नको व्हायला. बाबा डोंट वरी, मी बघतो. चला हे सामान घेऊन जाऊ आत. घरच्या पुरुषांनाही कामाला लावलंय. कसं दिसतंय सारखं ब्लॅकमेल ब्लॅकमेल ब्लॅकमेल. चला. मराम. अरे मालक, अरे बाबा, वेळा आहेस का तू? पाया नाही पडायचं, किती वेळा सांगायचं? नाही हा काय म्हणू नका. अहो तुमचे पाय आमच्या घराला लागले, आम्ही धन्य झालो. अरे बाबा, तुला वाटतो तेवढा मोठा नाहीये मी. मोठेपणा प्रतिष्ठा आणि पैशावर नसतं, कळलं का? आचार विचार संस्कार त्याच्यावर मोठेपणा ठरतो. आणि त्या बाबतीमध्ये मुक्ता आणि तुम्ही सगळे कुटुंबीय खूप मोठे आहात. तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये खूप आदर आहे. कशाला लाज येत आहे? या ना, या आज. कुसुम, कुसुम, बघ कोण आलंय. नमस्कार. नमस्कार. अरे वा, चहा पाण्याचं बघ जरा. अरे हा विसरलेच. बघते. नाही नका नाही, हे सगळं होत राहील. नवरी मुलगी कुठे आहे? तिला पाहायचंय आम्हाला. हा भक्ती, भक्ती, ए भक्ती. बघते. आले आले. अरे जरा ते. एक छोटीशी भेट आणली मी. घे. अहो कशाला उगा? नाही म्हणजे एवढी महागडी भेट तिला झेपणार नाही हो. महागडी नाहीये, अतिशय स्वस्तातलं घेऊन आले मी मुद्दामच. तुम्ही जे मुलांवर संस्कार केलेत ना, त्याच्या पुढे ही भेट काहीच नाही हो. तुमचे संस्कार फार अनमोल आहेत, ते खरे महागडे आहेत. दादा, पण याची खरंच काहीच गरज नव्हती. तुम्ही आलाय ना, ह्यातच सगळं आलं. नाही, फक्त तुमचे सगळ्यांचे जे विचार आहेत ना ते खरंच खूप छान आहेत. म्हणूनच तुमचं हे कुटुंब मला खूप आवडतं. ना कसला लोभ ना कसली हाव. खरं सांगतो, यांच्यासारखे खऱ्या आणि साफ मनाची माणसं आजच्या युगात शोधून सुद्धा सापडणार नाहीत. तुम्ही आमचे व्याही असल्याचा अभिमान वाटतो आम्हाला.